Namaskar, hello, and welcome to Where You Go First Matters, the podcast presented to you by Ruby Hall Clinic, पुणे. आता तर तुम्हाला माहिती आहे, बरेच एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील, बरेच भाग आमचे ऐकले असतील. द ड्रिल हिअर इज की आम्ही रुबी हॉल क्लिनिकच्या एक्सपर्ट्स, मेडिकल प्रोफेशनल्स बरोबर अनेक विषयांवरती गप्पा मारतो, त्यांच्याकडनं जाणून घेतो विविध मेडिकल इश्यूजबद्दल, त्यांच्याबद्दल काय सोल्युशन्स उपलब्ध आहेत, काय टिप्स आहेत, आणि सामान्य नागरिक माझ्यासारख्या आम लोकांना जर का काही आरोग्याविषयी डाऊट्स असतील, प्रश्न असतील, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे साध्या सोप्या सरळ भाषामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असतो. आज आपल्याबरोबर डॉक्टर रणजित जगताप गप्पा मारण्यासाठी, किंबहुना आपल्या सगळ्यांना हृदय विकार याच्याबद्दल जागरूक करण्यासाठी आले आहेत. ते फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर आणि भारतभर अत्यंत नामांकित व प्रख्यात वरिष्ठ कार्डिओवॅस्क्युलर, थोरॅसिक व हृदय प्रत्यारोपण शल्य चिकित्सक म्हणजेच कार्डियक सर्जन, पिडियाट्रिक सर्जन या साठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे, रुग्णसेवेत असलेली निष्ठा आणि त्यांच्या कौशल्य म्हणजेच स्किल्समुळे 47,000हून जास्त गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत. अर्थातच त्यांचं हृदय आणि आरोग्य सेवेमध्येच एकंदरीत योगदान महत्त्वाचं आहे. त्यांनी अनेक लोकांना नवजीवन प्रदान केले आहेत. अशा या ज्येष्ठ वरिष्ठ कार्डियक सर्जन यांच्याशी आपण आज, कार्डिओवॅस्क्युलर सर्जन आणि पिडियाट्रिक सर्जन यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर, तुमच्याबद्दल इतकं भरभरून मी खरं तर लोकांना सांगितलंच आहे, पण मला असं वाटतं की तुमच्या अनुभवांना शब्दांमध्ये खरं तर मांडणं खूपच अवघड आहे. पण तरीही तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. हृदय विकार ह्याच्याबद्दल खरं तर मराठीत आम्ही पहिल्यांदाच बोलणार आहोत या पॉडकास्टच्या संबंध प्रवासामध्ये. विविध सर्जन्स किंवा एक्सपर्ट्सनी आमच्याशी हार्ट रिलेटेड डिझीजमध्ये इंग्लिशमध्ये खूप बोललेलं आहे, पण मला असं वाटतंय मराठी प्रेक्षकांना नक्कीच तुमच्याकडनं, तुमच्या अनुभवांमधनं सोप्या भाषेत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर तुम्हाला कसं वाटतंय एकंदरीत या पॉडकास्टमध्ये येऊन? या इथे मला निमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि हृदय शस्त्रक्रिया हा माझा भाग असल्यामुळे मी माझं बोलणं शस्त्रक्रियेपुरतं मर्यादित ठेवतो. ओके. कारण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह किंवा वेगवेगळ्या उपचार पद्धती याच्याबद्दल माझा तेवढा अनुभव किंवा नॉलेज नाही आहे. शस्त्रक्रियेपुरतं मी नक्कीच तुम्हाला काहीतरी थोडंफार सांगू शकेन, याचा मला विश्वास आहे. नाही, स्पेसिफिकली आपण त्याच्याचबद्दल बोलूया. पण आपण म्हणतो की हृदयातील ब्लॉकेजेस आणि इतर शस्त्रक्रियांमध्ये बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात. तर तुम्ही कसं निवडता की कुठलीही पद्धत, उपचार पद्धत योग्य आहे आणि ती पद्धत कशी करावी याबद्दलच्या निर्णयापर्यंत येण्याचा जो काही एक प्रवास असतो, डिसिजन मेकिंग, ते कसं होतं? साधारणपणे हृदयविकाराचा त्रास जाणवल्यापासून अनेक वेगवेगळ्या तपासण्या होतात. त्याच्यामध्ये अँजिओग्राफी ही अतिशय महत्त्वाची तपासणी आहे. आणि अँजिओग्राफीमध्ये किती ब्लॉक्स निघतात, कोणत्या स्वरूपाचे ब्लॉक्स आहेत, कोणत्या जागी ब्लॉक्स आहेत, आणि अशा ब्लॉक्सना जर अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही तर मग तो रुग्ण ऑपरेशनसाठी किंवा बायपास सर्जरीसाठी पाठवला जातो. राईट. आणि आत्तापर्यंतचं जे काही संशोधन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कंपॅरिझन करतात अँजिओप्लास्टी आणि बायपास, ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा सिद्ध झालेल्या आहेत की त्यामध्ये बायपास सर्जरी ही नक्कीच चांगली असते. उदाहरणार्थ 3 किंवा 4पेक्षा ब्लॉक्स असतील तर त्यांना बायपास सर्जरी नक्कीच चांगली आहे. एका जागी ब्लॉक मर्यादित नाही आहे. रक्तवाहिनीच्या मोठ्या सेगमेंटमध्ये, म्हणजे सुरुवातीपासून मध्यम सेगमेंटपर्यंत किंवा लांबपर्यंत जर ब्लॉक असेल तर अशा पेशंटनाही, अशा रुग्णांनाही बायपास सर्जरी जास्त फायदेशीर ठरते. शिवाय रक्तवाहिनीचा आकारमान छोटा असेल आणि रक्तवाहिनीच्या तिथे कॅल्शियमचं आवरण येऊन रक्तवाहिनी जर खूप जाड झाली असेल किंवा कडक झाली असेल, अशाही पेशंटमध्ये अँजिओप्लास्टीचा सक्सेस रेट किंवा त्याचं यशस्वीता कमी असते. अशाही लोकांना बायपास सर्जरी सजेस्ट केली जाते. तर बायपास सर्जरीमध्ये पूर्वी जसा धोका असायचा किंवा मृत्यू येण्याची शक्यता असायची, ती शक्यता आता खूप कमी झालेली. आणि वेगवेगळ्या तपासण्यांमधून एखाद्या रुग्णाला किती धोका आहे हे आधी आपण जाणून घेऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांच्या रुग्णाच्या
ऑपरेशनमध्ये आणि ऑपरेशन नंतरच्या काळामध्ये त्यांना जीवाचा धोका न होता किंवा मेजर गुंतागुंत न होता तो चांगला कसा व्हावा या दृष्टीने बायपास सर्जरीमध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत. आणि त्यामुळं रुग्णांनी मुख्य माझा आता संदेश असाच आहे की बायपास म्हटल्यानंतर घाबरून न जाता, आधीच दडपण न दडपण घेता, येतं. जर ज्यावेळी संभ्रम आहे की अँजिओप्लास्टी करू की बायपास करू, त्यावेळी अवश्य सर्जनचं ओपिनियन घ्यावं, त्यांचा Right. सल्ला घ्यावा आणि बायपास सर्जरी करायला सांगितली असेल तर न घाबरता करून घ्यावी. बरं. कारण काही आजार, काही ब्लॉक्स हे अँजिओप्लास्टीने कधीही दूर करता येत नाहीत. बऱ्याच वेळा रक्तवाहिनीचा आतला ब्लॉक आपल्याला बोगदा केल्यासारखा किंवा टनेल केल्यासारखा काढावा लागतो आणि मग त्याच्यावर नवीन रक्तवाहिनी जोडावी लागते. हे सर्जरीशिवाय शक्य नाही आहे. Right. हे अँजिओप्लास्टीने होत नाही. Right. अशा वेळी बायपासच योग्य असतं. हम्म. त्यामुळे कितीही तरुण वयामध्ये सुद्धा, आता मी कालच 22 वर्षाच्या एका बापरे. स्त्रीचं बायपास केलेले, त्यांना 5 ठिकाणी ब्लॉक्स होते. बापरे. त्यामुळे अशा तरुण वयामध्ये सुद्धा जर इतकं तरुण वय का, मग इतक्या तरुण वयात नको, मग कारणं काय आपल्याला असू शकतात? हो, मग आपण आता सध्या अँजिओप्लास्टी करू. पण अँजिओप्लास्टीमध्ये हे धोके लोकांना सांगितले नाही जात की स्टेंटही ब्लॉक होतात. स्टेंटवर सुद्धा परत परत ब्लॉकेजेस येतात ओके. आणि ती शक्यता बऱ्यापैकी असते. तिचं स्वरूप कमी प्रमाणात सांगतात, पण आम्ही माझ्या अनुभवामध्ये माझ्या ओपीडीमधल्या 20 पैकी कमीत कमी 5 पेशंट पूर्वीचे स्टेंट बंद पडलेले येतात. ओ, सो आणि मग म्हणजे त्यांना लॉंग रन मध्ये अँजिओप्लास्टी हा खरं तर पर्याय इतका बायपास चांगला पर्याय नाही. बायपास पर्याय लॉंग रनमध्ये खूप चांगला आहे. ओके. कारण मी स्वतः ऑपरेशन्स केलेले 20-20, 25-25 वर्षानंतरही रुग्ण अजूनही चांगले आहेत. बर, पण आता तुम्ही उल्लेख केला 22 वर्षाच्या तरुण स्त्रीचा हो. जिला बायपास सर्जरी करावी लागली. थोडक्यात मला जो प्रश्न आत्ता पडला आहे तोच प्रेक्षकांनाही पडला असेल की की असं काय कारण असू शकतील ब्लॉकेजेसची. आणि दुर्दैवाने तिला काहीच नाहीये. ती वजन जास्त नाहीये, डायबिटीस सुदैव म्हणावं लागेल की मधुमेह दुर्दैव. नाहीये, रक्तदाब नाहीये, रक्तामधल्या काही चरब्या ज्या आम्ही तपासल्या त्याही नॉर्मल आहेत. पण मग काही जेनेटिक किंवा अनुवंशिक किंवा असं काही कारण असावं तर ती शक्यता तशी कमी येतात. मग यानंतर जन्मजातच काही ब्लॉकेजेस असतील ज्याची आता हळूहळू ती निदान माझ्याकडे झालं आली असेल? त्यावेळी ब्लॉक्स घेऊन आली. त्यामुळे आता सुरुवातीला तर बायपास केले, ती चांगली होऊन घरी गेली. ओके. आता इथून पुढे ब्लॉकेजेस येऊ नयेत हां. किंवा या तरुण वयात हा झालेला आजार तिला पुढे भविष्यात जास्त वर्षाचं आयुष्य मिळावं म्हणून आम्ही काही नंतर तपासण्या करू बरं. आणि तिला प्रिव्हेंटिव्ह म्हणजे उपचार पद्धती तिला सांगू. नक्कीच. आणि पण त्या हा आजार ठेवाव्याच लागतील. हळूहळू यंग एजमध्ये पण येतो आहे खूप. हो. आणि यंग एजमध्ये सुद्धा बायपास सर्जरी लागू शकते. ओके. सो बायपास सर्जरीला घाबरणं जरा आता आपण न घाबरता त्याच्याकडे अगदी बरोबर. उत्तम पर्याय आणि अगदी लाईफ लॉंग साठी किंवा हो. लॉंग टर्म साठीचा एक पर्याय म्हणून बघणं अत्यंत आवश्यक आहे. काय फायदे आहेत आय एम शुअर तुम्ही बऱ्यापैकी मुख्य फायदा सांगितले. मुख्य फायदा म्हणजे जास्तीत जास्त वर्ष टिकण्याच्या दृष्टीने बायपास योग्य. बरं. दुसरं, ब्लॉकेजेस, सगळ्या ब्लॉकेजेसना बायपास केलं जातं. ओके. अँजिओप्लास्टीमध्ये कधी कधी एखादा ब्लॉक सोडून दिला जातो, हो. कल्प्रिट वेसल म्हणतात, त्यामुळे महत्वाचा तेवढाच एक करतात. बरं. पण बायपासमध्ये आपण ब्लॉक कोणताही सोडत नाही, ओके. सर्व बायपासना बायपास करतो. ओके. त्यामुळे परमेश्वराने दिलेले जे ओरिजिनल हार्ट सारखा सप्लाय आहे, पुरवठा आहे, तसा होतो. आणि तो एकाच वेळेला होऊ शकतो. सो तुम्हाला आणि परत काही परत शक्य सारखं- नसलेल्या रक्तवाहिन्यांना पण बायपास करता येतो. बर. सो इतके सगळे जर फायदे आहेत तर आय एम शुअर की सर्जरी नंतर काही महत्त्वपूर्ण मेजर्स सुद्धा असतील, म्हणजे अनेक गोष्टींबद्दल काळजी घेणं ही तितकंच गरजेचं असेल. सो अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगू शकाल ज्या रुग्णांनी सर्जरी नंतर लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ज्यावेळी रिस्क फॅक्टर म्हणतो आपण, मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल, म्हणजे अनुवंशिकता किंवा हे आपल्याला नाही बदलता येत, पण मधुमेह, रक्तदाब, जीवनशैली, स्ट्रेस म्हणजे ताणतणाव तो कमी करणे, मग त्यासाठी आहारातले बदल, रेग्युलर उत्तम व्यायाम, नंतर जंक फूड टाळणे, नंतर व्यसनं बंद करणे, मग त्यात तंबाखूशी रिलेटेड जी व्यसनं असतात त्यात मुख्य तंबाखू, खेडेगावामध्ये फार तंबाखू खातात, तर ते बंद करणे, स्मोकिंग, टोबॅको हे सगळंच. आणि अल्कोहोलचं प्रमाण पण, अल्कोहोल जरी असं सिद्ध नाही झालेलं की अल्कोहोलमुळे ब्लॉकेजेस येतात, तरी मी माझ्या सगळ्या पेशंटना सांगतो की अल्कोहोल बंद करा, कारण अल्कोहोलबरोबर कॅलरीज जातात, अल्कोहोलबरोबर बायटिंगमध्ये बरंचसं तेलयुक्त पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे शक्यतो अल्कोहोल बंद करावं. नाही, आपण अल्कोहोल बद्दल डायरेक्ट बोलू नाही शकत, काय हृदयाशी होतं, संबंध. हा त्याच्याशी रिलेटेड काय इश्यूज असू शकतात पुढे जाऊन ते जरी माहीत नसले तरी इश्यूज आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी एकंदरीत तुमच्या उत्तम आरोग्यासाठी
व्यसनं सगळीच टाळली तर उत्तम आहे. आणि त्यात कामाचंही व्यसन. हो, एखाद्या गोष्टीकडे टार्गेट म्हणून पाहायचं आणि त्याच्या पाठीमागं लागायचं, मग त्याच्यामध्ये ताणतणाव खूप वाढतो. बरोबर. आणि बऱ्यापैकी स्ट्रेस हा ब्लॉकेजेसशी रिलेटेड असतो. ओके. कारण आपण पाहतोही ताणतणावामध्ये ऑफिसमध्ये यंग लोकांना अटॅक येतात, मग त्यांना धावपळ होते. तर कोणतीही गोष्ट हृदयाला डॅमेज होऊन त्याची जी पंप करण्याची क्षमता कमी होऊन मग त्याचा हृदयाचा स्नायू पूर्णपणे निकामी होऊन थांबण्यापर्यंत अर्थ वाट नसतो, बघणं कारण आहे. त्यावेळी आपल्याला काही नाही करता येत. राईट. अशा वेळी बायपासशीही फायदा होत नाही. बरोबर. डॉक्टर, आपण बायपास बद्दल, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज बद्दल सुद्धा बोलतो. हो. तर त्यांचं थोडक्यात आम्हाला आमची ओळख करून द्या. हो. मिनिमल इन्व्हेजिव्ह मिनिमली सर्जरीज. इन्व्हेजिव्हचा मूळ अर्थ असा की कमीत कमी कटमध्ये बरोबर. किंवा छेद जेवढा छोट्यात छोटा घेता येईल तेवढा. आणि मुख्यत्वे करून ही सर्जरी किंवा ऑपरेशन्स डाव्या बाजूने केली जातात. 2 बरगड्यांच्या मध्ये एक छोटा छेद घेऊन तिथून एंडोस्कोप किंवा लांब हत्यारं वापरून ऑपरेशन्स केली जातात. बरं. याच्यामध्ये फायदा कॉस्मेटिक एकच. बरोबर. माझं मत असं, मी दोन्ही प्रकारच्या सर्जरीज करतो. मिनिमलीही करतो आणि मधल्या इन्सिजननी, मोठ्या इन्सिजननी करतो. राईट. तर मला मिनिमली इन्व्हेजिव्हमध्ये फार मोठा फायदा आहे किंवा मोठा डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज आहे असं काही मला जाणवत नाही आहे. बरं. पण ज्यांना कॉस्मेटिक हवं आहे, हम्म. तरुण मुली आहेत, हम्म. त्यांना ती जखम दिसू नये, आपल्या समाजामध्ये एक तो डाग असतो, हम्म. किंवा ज्यांची रिकव्हरी लवकर व्हावी आणि शक्य आहे अशा झडपांच्या सर्जरीज आम्ही छोट्या इन्शनमधून करतो. बरं. बायपासमध्ये एवढा अजून त्याचा डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज किंवा फायदा असा दिसून आलेला नाही आहे. बरं. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज काय काय होतं, सेफ्टी कॉम्प्रोमाइज होते, राईट. म्हणजे सुरक्षितता कॉम्प्रोमाइज होते. जर काही करताना, ऑपरेशन करताना जर काही इव्हेंट झाले हम्म. तर मग पटकन त्यांना हार्ट लंग मशीनचा सपोर्ट लावणे किंवा दुसऱ्या रक्तवाहिन्या जोडणे हे करताना मग बऱ्याच वेळा धावपळ होऊ शकते. हम्म. दुसरं इंटरनल मॅमरी आर्टरी, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये इंटरनल मॅमरी म्हणतो किंवा इंटरनल थोरॅसिक, ज्यांचं टिकण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या वापरताना अडचण होते. हो. मग अशा वेळी पायाची वेन, हो. मांडीची वेन हो. अशा काढून वापराव्या लागतात. त्यांचं टिकण्याचं प्रमाण कमी. हम्म. आतापर्यंत हे नक्कीच सिद्ध झालंय की डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची इंटरनल आर्टरी वापरली तर त्या लोकांचं बायपासचं टिकण्याचं प्रमाण खूप वर्षानुवर्ष, ओके. आणि ते छोट्या कटमधून किंवा छोट्या छिद्रामधून ते आणि- काढता येणं मुश्किल. ऑफकोर्स. मग आपल्याला दुसरं काहीतरी अल्टरनेटिव्ह वापरावं लागतं. ओके. त्यामुळं ह्या दोन्ही वापरून ऑपरेशन करावं, सेफ करावं, पेशंटचं आयुष्य वाढवावं, आणि ऑपरेशन करताना टेक्निकल एरर होऊ नये की जी छोट्या इन्सिनमधून होऊ शकते हम्म. आणि कॉम्प्लिकेशन होऊ नये, त्या दृष्टीने अजूनही मधून एकंदरीत- केलेलं ऑपरेशन हे जास्त सेफ आहे. करेक्ट. पण सिलेक्ट केसेसमध्ये हम्म. आपण साईडचं ऑपरेशन करू शकतो. थोडक्यात मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचा फक्त एकच फायदा असतो की कॉस्मेटिक तुम्हाला तुमची जी अगदी काही बरोबर. गरज आहे किंवा अगदी अपेक्षा आहे बरोबर. तीच फक्त पूर्ण होते. बरोबर. पण सेफ्टी आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने तरी तुम्ही बायपासलाच तुमचं मत द्याल. मधून केलेल्या पाहिजे. राईट. राईट. डॉक्टर, हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल थोडंसं हो. बोलूयात. रुग्णांसाठी किती फायदेशीर ठरतात आणि दीर्घकालासाठी जर आयुष्य चांगलं ठेवायचं असेल, उत्तम आरोग्य ठेवायचं असेल तर मात्र शक्य आहे का? अतिशय चांगला उपाय हार्ट ट्रान्सप्लांट म्हणून आहे. कारण समजा हृदयविकाराचे धक्के बसून किंवा झटके येऊन त्यांचं हार्ट डॅमेज झालेलं आहे, हृदयाची क्षमता कमी झालेली आहे आणि हृदय काम नाही करू शकत, त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर नावाची सायन्स अँड सिम्पटम्स दिसतात. अशा वेळी हार्ट ट्रान्सप्लांट हा उत्तम उपाय आहे. आणि आता हळूहळू समाजामध्ये जागरूकता येते आहे. लोकांना डोनेशन, हार्ट डोनेट करण्याची, ज्यांचा ब्रेन निकामी झालेला आहे हो. किंवा डेड झाला आहे त्यांचे अवयव दान करून, आणि रुबी हॉलमध्ये ही शस्त्रक्रिया बऱ्याच दिवसांपासून होते. मीही काही बऱ्याच शस्त्रक्रिया सक्सेसफुली केलेल्या आहेत बरं. आणि त्याचा नक्की फायदा होतो. कारण माझ्या अनुभवात हृदय बरोबरच लिव्हर आणि किडनी फेल झालेला पेशंट, हृदय हे मूळ कारण होतं. हो. ट्रान्सप्लांट केल्यानंतर तो आता चांगलं हेल्दी आनंदी लाईफ तो जगतोय. ओके. त्यामुळं फक्त काही गोष्टी पाळाव्या लागतात हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये. रिजेक्शन होऊ नये म्हणून औषधं घ्यावी लागतात, वरचेवर तपासण्या कराव्या लागतात. पण सगळे उपाय संपले, माझं आता हार्ट पूर्णपणे अशक्त झालं आणि मी जगू नाही शकत, ही जी भावना लोकांमध्ये येते तिला काहीतरी उपाय नक्कीच आहे. आणि हळूहळू आर्टिफिशियल हार्ट म्हणजे कृत्रिम हार्ट हो. या दृष्टीनं सुद्धा संशोधन चालू आहे. हो. परदेशांमध्ये तर करतोच आपण, हो. भारतामध्ये सुद्धा आता कृत्रिम हार्टची हळूहळू
सुधारणा आणि संशोधन होत जाईल. कृत्रिम हार्ट आलं की मग आपल्याला आपल्या हार्टच्या ऐवजी कृत्रिम बसवेल. पण ते जास्त सोपं जाईल पेशंटच्या सध्या शरीराला तरी ऍक्सेप्ट करणं. आर्थिक बाजूने खूप महाग आहे, अर्थात. पण हळूहळू जसं होत जाईल तसं त्याच्या किमती कमी होतील आणि ते सर्वसामान्य लोकांसाठी पण उपलब्ध होईल. डॉक्टर, जाता जाता फक्त आपण हार्ट ट्रान्सप्लांट थोडासा प्रकाश पाडूया. लोकांना युजली त्याच्याबद्दल असलेले मिथ्स किंवा अंधश्रद्धा असतील किंवा एक कुठेतरी एक समाजात इतक्या वर्षांमुळे निर्माण झालेली गोष्ट असेल की ट्रान्सप्लांटला लागणारा खर्च आणि त्याच्यानंतरचं लाभणारं आयुष्य हे खरंच वर्थ आहे का? मी म्हणेन आहे, कारण आयुष्य एकदाच मिळतं. परमेश्वर आपल्याला एकदा आयुष्य दिलं तर आपण त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा किंवा आयुष्य जगावं, आनंदी जगावं. आनंदाने जगू शकतात. माझ्यासमोर असे उदाहरण आहेत की काही डॉक्टरांचे झालेले आहेत, काही ॲक्टिव्ह लोकांचे झालेले आहेत ट्रान्सप्लांट्स. जसं किडनी ट्रान्सप्लांट इझिली होतं आणि आजकाल किडनीचे ट्रान्सप्लांट केलेले सगळे रुग्ण छान आयुष्य जगतात. बऱ्यापैकी, तसं हृदयाचं पण जगतात. ते परत कामाला लागलेले आहेत. डॉक्टर मंडळी परत पूर्वीसारखी प्रॅक्टिस करतायत, ऑपरेशन्स करतायत. त्यामुळं नक्कीच वर्थ आहे. ओके. आणि आपण याच निमित्ताने डोनेशन्ससाठी देखील लोकांना आवाहन करूयात. सरकारकडून काही प्रयत्न होतात, सरकारकडूनही काही मदत मिळते, काही खाजगी संस्था मदत करतात आणि हॉस्पिटलचा आणि डॉक्टरांचा आणि शिवाय वेगवेगळ्या NGOज म्हणा, त्यांचाही प्रयत्न असतो की अशा ऑपरेशन्समध्ये, सर्जरीमध्ये जो खर्च येतो त्यातून काही हातभार आपण जर पेशंटना दिला, मदत दिली तर ते शक्य होईल नक्कीच. ग्रेट. जाता जाता डॉक्टर, मी तुमच्याकडनं परत एकदा प्रेक्षकांना, ऐकणाऱ्या सगळ्यांना एक छान टिप अपेक्षित आहे मला. कारण तुम्ही बायपास का बेटर आहे इन कम्पॅरिझन विथ मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा इतर ऑप्शन्सबद्दल बोललोच, पण बायपास करायची तुम्हाला वेळच पडू नये, हृदय तुमचं छान आरोग्यदायी राहो, यासाठी काय सांगाल? आतापर्यंत तुमच्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये सांगितलंही असेल की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय घ्यायचे. बिलकुल. पण तरी मला असं पण वाटतं तरी सुद्धा प्रेक्षकांना सांगितलं तरी कमीच वाटतं. मला एकच सांगायचंय की तुम्ही सुखी आणि समाधानी राहा, म्हणजे मग म्हणजे काय करायचं, मला स्ट्रेस होणार नाही. बरोबर. आवडणारी गोष्ट करायची दिवसात, तुम्हाला स्वतःला आवडणारी एक तरी गोष्ट करा, दुसऱ्यांना कोणाला तरी मदत करा, म्हणजे त्याचं तुम्हाला समाधान मिळेल. आणि रागराग चिडचिड नटका सगळ्यांवर प्रेम करा. किती सोपं आणि किती सरळ शब्दांमध्ये डॉक्टरांनी मांडलं आहे. तुमचं स्वतःचं हृदय आणि इतरांचं हृदय कसं तुम्ही आनंदी आणि समाधानी ठेवू शकता, याच्यावरनं तुम्ही किती काळ आरोग्यदायी आणि उत्तम आयुष्य जगू शकता खरं तर हे ठरतं. तर आज नाही, आत्तापुरतं नाही, तर कायम या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि डॉक्टर रणजित जगताप सर, मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही या निमित्ताने आमच्याशी गप्पा मारायला इथे आलात. अत्यंत अवघड आणि भीतीदायक वाटणारा शब्द किंवा बायपास सर्जरी ह्याच्याविषयी असलेलं दडपण तुम्ही इतकं साधं सोपं करून आम्हाला सांगितलं. मला खात्री आहे की बऱ्याच लोकांना याविषयी असणारी भीती नक्कीच थोडीफार प्रमाणात कमी झाली असेल आणि या गोष्टी आपण आयुष्यात कशा पद्धतीने टाळू शकतो याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात जागरूकता झाली असेल. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींसोबत. तुम्हाला वाटतंय की काही लोकांना याची गरज आहे, ह्या इन्फॉर्मेशनची गरज आहे, या नॉलेजची गरज आहे, तर त्यांच्याबरोबर देखील नक्की शेअर करा. आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय. तुमच्या मनात काही अजून प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवायला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊ शकता. रुबी हॉल क्लिनिकच्या या वेअर यू गो फर्स्ट मॅटर्स पॉडकास्टला पाहत राहा. रुबी हॉल क्लिनिकच्या या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि उत्तम आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शुभेच्छा. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद.